एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जास्त बनवत नाही, डीप करून खाली आपल्याला शालो फ्राय करायचे आहे ब्रेडला बेसनमध्ये। तर त्याच्यासाठी मी घेतले आहे बेसन, मोठी एक वाटी भरून, थोडासा ओवा टाकते, पचायला बरं पडेल। आता एक मोठा कांदा कापून घेतलाय बारीक मी, तो टाकून देते। टमाटर घेतलाय एक, हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर घेतली, सगळं बारीक बारीक कापून घेतलंय। आपण थोडीशी हिंग टाकूया, म्हणजे गॅस नाही होणार। हळद घालूया, थोडीशी धना पावडर टाकूया, बस। चवीप्रमाणे मीठ टाकूया, थोडंसं तेल घालते, अर्धा चमचा। दही घेतली मी, 2 चमचा दही घेते, जास्त दही नाही टाकायचे। आता आपण हे कालवून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून कालवून घेऊया। तेल टाकूया, बघा असं पातळ करायचं आहे। आपण पोळा बनवतो तसं पातळ करायचं आहे। ब्रेडला असा मसाला लागला पाहिजे सगळा। तवा पण तापलाय, आता थोडंसं पाणी घालतो। आता आपण याला डीप करूया। सगळं कोथिंबीर, मिरची, मसाला लागला पाहिजे। तवा छोटा आहे माझ्या, 2च बसतील। जेवढं मोठा तवा असला तर जास्त टाका, माझ्याकडे छोटा आहे। वरून तेल टाकूया, पलटी करूया आपण। दोन्ही साईड कडनं असं झटपट काहीतरी असं भूक लागलं असं बनवून खाऊन घ्यायचं। आता मला असंच खायचं मन होतं तर झटपट बनवून टाकलं मी। काढून घेऊया। दुसरे पण आपण तसेच करून घेऊया।
आता आपण हे काढून घेऊया. मस्त झाले आहेत, छान. तुम्ही पण ट्राय करा, काढून घेऊया. कमी तेलामध्ये होतं, पोट भरून नाश्ता बनतो. काढून घेते, दाखवते तुम्हाला. आपले पकोडे तयार झाले. आजची चटरपटर आमची रेसिपी आवडली असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आमची रेसिपीला तुम्ही खूप प्यार देतायत, असेच प्यार देत राहा. थँक्यू. लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर्स करा. एकदम नजीक आलोय आपण, जवळ आहे एकदम. थोडंसं अजून झाले ना, होऊन जाते.